नाही, ह्यामध्ये आम्ही जी माहिती घेतली आणि माझा एक अधिकारी तिथे जाऊन ते त्यांच्या घरी जाऊन व्हेरीफाय करून आला आहे. या 87 वर्षाच्या महिला आहेत आणि त्या गेल्या 2 आठवड्यापासून अत्यवस्थ होत्या आणि त्या त्यांच्या घरीच होत्या. ह्या कुंभारवळण ह्या गावच्या ह्या महिला आहेत आणि त्यांच्या घरीच मृत्यू झालेला आहे. नक्की कारण काय, म्हणजे मानसिक त्यांना धक्का बसला की त्यांना काय सांगितलेलं होतं? नाही, ह्या काय प्रत्यक्ष आंदोलनामध्ये सहभाग होता? प्रत्यक्ष आंदोलनामध्ये कालपासूनच हे सुरू झालं आणि काल आणि आज तरी त्यांचा आंदोलनामध्ये सहभाग असल्याची कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आणि त्यांचा मृत्यूचं नेमकं कारण काय आहे ह्याच्याबद्दल मी भाष्य करू शकणार नाही. परंतु माझी जी माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगानं गेले 2 दिवस तर त्या आंदोलनात सहभागी नव्हत्या. त्या गेल्या 15 दिवसापासनं त्यांच्या घरीच अत्यवस्थ असल्यामुळे होत्या. ह्याबद्दलची खातरजमा मीडिया पण स्वतंत्रपणे करू शकतो. असं मात्र पोलिसांना लाठीचार्ज का करावा लागला, त्याचं नक्की कारण काय की आज पोलिसांना शेतकऱ्यांवरती लाठीचार्ज करण्याची, अश्रुधुराच्या नौकांड्या फोडण्याची वेळ आली? नक्की सुरुवात कुठून झाली, याच्यामध्ये नक्की कारण काय होतं? आपण जर व्हिडिओज बघितले तर पोलीस जे आहेत ही अशी बातमी आल्यानंतर सगळं विड्रॉ करत होते. सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आम्ही परत घेऊन जात होतो. हे करत असताना त्या गाड्यांना घेराव घालणे, गाड्यांसमोर झोपणे असे सगळे प्रकार सुरू होते आणि ह्या महिलेच्या मृत्यूच्या अफवेमुळे कदाचित भावनिक होऊन काही लोकांनी लाठीचार्ज केलेला, काही लोकांनी दगडफेक केलेली असेल. म्हणजे त्याला प्रतिकार म्हणून तो जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात? जर आम्ही अश्रुधुराच्या कांड्यांचा वापर आणि सौम्य लाठीमार जर केला नसता तर आपण बघितलं असतं की अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे तिथे जखमी झालेले असतात. आत्तापर्यंत 6 जण आमच्या ताब्यात आहेत आणि त्यांची विचारपूस सुरू आहे. आमच्याकडे ह्या सगळ्या घटनाक्रमाबद्दलचं व्हिडिओ रेकॉर्डिंगचं फुटेज आहे आणि त्या फुटेजवरनं आम्ही खातरजमा करून ज्याचं ह्या सगळ्या याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करू. कालच्या गुन्ह्यातले अद्यापर्यंत आम्ही काहीही अटक केलेले नव्हते. आम्हाला म्हणजे ग्रामस्थांकडनं सहकार्याची अपेक्षा होती. कालच्या गुन्ह्यामध्ये आम्ही काहीही अटक केलेली नाही. ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की आम्ही पोलिसांना आतमध्ये जाऊन देत नव्हतो आणि म्हणून ते आम्हाला धक्का मारून बाजूला काढायला लागले, त्याच्यानंतर लाठीचार्ज झाला. याच्यामध्ये नाही, ह्याच्यामध्ये वस्तुस्थिती तशी नाही आहे. त्या अनुषंगाने आमच्याकडे व्हिडिओग्राफी आहे आणि ती कालांतराने आम्ही मीडियासोबत ती शेअरसुद्धा करतो. ओके, त्याच्यामध्ये अजून एक आहे, त्याची व्हिडिओग्राफी पण मी शेअर करेन की एक बैलगाडा शर्यतीतले 2 गाड्या ज्या आहेत त्या तिथे आणल्या होत्या. पोलिसांच्या अंगावर त्या सोडण्याच्या अनुषंगाने त्या आणल्या होत्या. त्यामध्ये दुर्दैवाने काही ग्रामस्थ महिला ज्या आहेत त्या इंज्युअर्ड झाल्या. त्या 3 महिला ह्या इंज्युअर्ड झालेल्या आहेत. त्याबद्दलचं शूटिंगसुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे. ते सुद्धा आम्ही आपल्यासोबत शेअर करू. काही आंदोलकांनी किंवा ग्रामस्थांनी असा आरोप केला की पोलिसांनी आम्हाला शिवीगाळ केली, दमदाटी केली आणि इथून उठून जा म्हणून सांगितलं. आम्ही आमच्या शेतात किंवा रस्त्याला बसलो होतो तरी देखील आमच्यावर लाठीचार्ज केला असं आंदोलकांनी सांगितलं. नाही, मला तरी वाटत नाही ह्या आरोपामध्ये काही तथ्य आहे आणि आमची जी भूमिका आहे त्या भूमिकेशी साधर्म्य असलेले पुरावे हे आम्ही मीडियाला सुद्धा देणार आहोत. आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग्स आहेत तशा. उद्या या संदर्भात काय परत सर्वे होणार आहे? ह्याबद्दलची मला काही माहिती नाही. ह्याबद्दलचा निर्णय महसूल प्रशासन घेणार आहे.